हॅलो. पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करावा. कृपया सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे की वेळ ही बहुमूल्य असते, त्यामुळे थोडाशी घाई करावी. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. तसेच वेवूर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. करणसाठी देखील एक पारितोषिक लागलेला आहे. आपण पाहतोय इथे मात्र पहिल्या चेंडूवर अटॅक केलाय आणि अटॅक जर पाहिलं तर अडवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. करणने जर 6 चेंडूवर 6 चौकार मारले तर वाविका स्टार नक्कीच ऑनर्स मेहुल पाटील यांच्याकडून आपण पाहतोय जे हवं ते मात्र मिळणार आहे. ही मात्र ऑफर त्यांना दिली गेलेली आहे. तुम्ही आपण पाहतोय एक ऑफर आहे, परंतु बघूया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर अटॅक केला होता. अटॅक इतका भारी होता, परंतु क्षेत्ररक्षण त्यापेक्षाही भारी राहिले. हा चेंडू आपण पाहतोय थोडस बाहेर आले, सफळ झाले. चेंडूला पाहतोय आपण पंच दर्शवत आहेत. यावेळेस चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. परंतु करणच्या बॅटला कुठेतरी आपण पाहतोय जो स्ट्रोक होता तो थोडासा कमी नक्कीच शक्तीचा होता आणि हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चॉप केलाय. ओहो, आणखीन एक चौकार होतोय. बॅक टू बॅक 2 चौकार करणच्या बॅट मधून. नक्कीच मैदानामध्ये खूप आनंद लुटताना आनंद देताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच करणसाठी ऑफर आहे, अजूनही ऑन आहे. 6 चेंडूवर 6 चौकार मारा आणि मेहुल पाटील वामिका स्टार यांच्याकडून आपण पाहतोय जे हवं ते मात्र तुम्हाला दिलं जाईल. तिथून आपण पाहतोय ऑफर जी आहे ती अशा पद्धतीची आहे. तर पाहतोय 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. पुढचा चेंडू आपण पाहतोय शाकीर याचा. शाकीर सिंगल रन्स या ठिकाणी शाकीर. मात्र बॅट फक्त ठेवली गेली. आपल्याला पाहायला मिळते सिंगल रन्स येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 10 धावा. 2 चौकार, एक खराब चेंडू वाईटचा इशारा आला आणि त्यानंतर सिंगल रन्स बॅटने आलाय. एकंदरीत 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. चेंडू जर पाहिले तर आतापर्यंत 4 चेंडू वापरले गेलेत. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने पंच केला होता. नक्कीच तुषार लढे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंडू पकडायच्या मुवमेंट मध्ये आपण पाहतोय शाकीर चेंडूवर आला होता. सिंगल रन्स आणखीन मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 11 11 धावा. 11 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे षटकातील, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आहा, यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचांना थोडीशी आळस येते. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना स्कोर कार्ड इथे वाढलं जाईल. 12 धावा स्कोर कार्डवर. चॉप केलाय, कडक प्रहार, 3 फटके ज्या पद्धतीने मारले करण ठाकूरच्या बॅट मधून चौकार आलाय. इथून आपण पाहतोय
षटक जर पाहिलं तर कंप्लीट केलं गेलं, पहिलं षटक कंप्लीट केलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर तब्बल धावसंख्या लागली गेली ती म्हणजेच 16 धावा. आपण पाहतोय नवीन गोलंदाजी मार्कवर शहबाज मैदानाच्या आतमध्ये येईल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी इथून मात्र आपण पाहतोय शाकीर थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय, परंतु बघूया जो चौकार आहे ते वाचवायचे आहेत. ज्या पद्धतीने चौकार खेचला आतापर्यंत करण ठाकूरच्या बॅट मधून जबरदस्त फटके आले आहेत. 16 धावा स्कोर कार्डवर. हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 17 धावा. 17 वर नक्कीच नेहमीच खतरा असतो, परंतु यावेळेस आपण पाहूयात करण पद्धतीने खेळलाय आज मॅच मध्ये. चांगली स्टेअर आपल्या विकेट वाचवून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय आणि गरजेचं आहे. इथून ही मॅच खूप महत्वाची आहे. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. त्यासाठी फायनलची ही झुंज आपल्याला पाहायला मिळते. चॉप करण्याचा प्रयत्न यावेळेस जबरदस्त फटका. चौकार 4. मी याला ज्या पद्धतीने मारला जातो या फटका चॉप करतोय चेंडूचा आणि जर पाहिलं तर चौकार आले एकंदरीत. ओहो कडक प्रहार. यावेळेस अगदी फुलटच चेंडू होता, दिशा दिली. थँक्यू व्हेरी मच. स्कोर कार्ड इथून जर पाहिलं तर 4 ने वाढली जाईल. 25 धावा स्कोर कार्ड वर लागले आहेत. विकेटचा जर विचार केला तर अजूनपर्यंत विकेट काढता आलेला नाही. तारापूर संघाला काही चांगली फलंदाजी झाली. 2 बॅटर ज्या पद्धतीने खेळतायत. या चेंडूवर जर चौकार आला तर 500 रुपये विकी गरज यांच्याकडून दिली जाईल. परंतु आपण पाहतोय चॉप करण्याचा प्रयत्न होता. इथून आपण पाहतोय यावेळेस शॉट अप लेंथ होता. असं वाटलं होतं की ह्या चेंडूला फेकून देईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु तुषार अगदी स्लोवर आले. या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न थोडासा कमी राहिला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या चेंडूवर रन्स मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्शवलं गेलं. या षटकातील अगदी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फुलटा चेंडू, परंतु त्या ठिकाणी आपण बघतोय चेंडूला अडवलंय. रन्स मिळणार नाहीये. इथून होईल ओव्हरची समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं कंप्लीट होतंय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 26 धावा. इथून पाहतोय नवीन आणखीन एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. फरदीन इथून मात्र फरदीनला आणलंय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 16 धावा घेतल्या गेल्या होत्या आणि त्याचमुळे जर पाहिलं तर शाकीरला कुठेतरी थांबवलं गेलं. फरदीनला आणलंय कारण सारखा एक चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या विरोधात थोडंसं गेम प्लॅनिंग चेंज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पाहतोय फरदीनची गोलंदाजी करणच्या बॅटिंग समोर कशी होईल. पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चेंडूला पकडलं, परंतु रन्स कंप्लीट होते. 1-1च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली
फर्दिन एक चांगला गोलंदाज आहे. आपण नेहमीच तारापूर संघाकडून जेव्हा जेव्हा फर्दिनला गोलंदाजी करताना पाहतोय तेव्हा एक सफल गोलंदाज, एक सेफ गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस शॉट चेंडू फेकून दिलाय, छोटा पॅक बडा धमाका येतोय तुषारच्या बॅटमधून. चौकार 4. पुन्हा एकदा आपण पाहतोय फर्दीन या चेंडूवर जर पाहिलं तर तुषारने देखील अटॅक केलाय. अटॅक खूप चांगला होता. यावेळी पुन्हा एकदा अटॅक करण्याच्या मुवमेंट मध्ये परंतु चेंडूला इथे मात्र थांबवतोय. रन जर पाहिलं तर येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वर अजूनही थांबली गेले. 31 धावा, 31 रन्स ऑन दी बोर्ड. 2 फलंदाज. ओहो, या चेंडूवर आलाय. धावा लागले जात आहेत. 32 रन्स, 32 धावा. थोडासा चेंडू थांबतोय. चला, चेंडू टाकताना कोणी थोडंसं बोलू नका. चेंडू टाकल्यानंतर तुम्ही आक्रमण करा, हरकत नाही आहे, पण तू चेंडू टाकण्याच्या अगोदर तुम्ही बोलू नका, हेच मी विनंती करेल तुम्हाला. चॉप केलाय पुन्हा एकदा. अटॅक इतका भारी आहे. आतापर्यंतचे 5 एक छोटा कलाकार देखील आपण पाहू शकतोय. जबरदस्त मॅचचा आनंद घेत असताना आणि करणची बॅट तडपले. खऱ्या अर्थाने जर पाहिले तर धावसंख्या स्कोर कार्ड वर 36 रन, 36 धावा पाहू शकतायत आपण. काय कॅमेरामध्ये कैद झालाय हा छोटा अगदी क्रीव आपल्याला पाहायला मिळतो. क्रीव जबरदस्त अदाकारी. इथून पाहतोय पुन्हा एकदा फर्दीन या चेंडू. हो, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, परंतु यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला अडवलंय. चेंडू आपल्याला बाहेर मिळाला. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स येणार नाही. डॉट चेंडू आलाय. ओव्हरची इथून जर पाहिली तर होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झालेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 36 धावा. 36 रन्स ऑन दी बोर्ड, 36 धावा झालेत.
इथून पाहतोय पुन्हा एकदा शाकीर मुल्ला गोलंदाजी मार्क वर आलाय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तुषार लढे आपण पाहतोय चेंडूला खेळेल कशा पद्धतीने, मात्र हा चेंडू नक्कीच खेळला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आज स्टेशन आहे मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहतोय दोन्ही संघाकडून स्टेशन होताना आपल्याला पाहायला मिळते. अहो इथून आपण पाहतोय चेंडूला अहो हिट केला असता तर नक्कीच काही ना काही रिझल्ट मिळालं असतं, परंतु आपण पाहतोय हिट केलं नाही, चेंडूला पकडून उभा राहिला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी मिळेल सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर होते 37 धावा, 37 रन्स ऑन दी बोर्ड. पाहतोय करण वर्सेस शाकीर, टॉप टू टॉप नक्कीच असेल दोन्ही. हो चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. तर अग्नी परीक्षा मी म्हटली जाईल ज्या पद्धतीने आपण पाहतोय शाकीरची आणि दुसऱ्या बाजूने करणची, ज्या पद्धतीने चेंडू टाकला गेला अगदी कोर्नर टप्प्याचा होता, त्यामुळे रन्स मात्र सिंगल मिळाला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या एकने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 38 रन्स 38 धावा. चेंडू बॅटवर आला होता, परंतु फटका सजवताना आपण पाहतोय समोरच्या दिशेने सॉइल होता, त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय, रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू खूप महत्वपूर्ण असतील आता मात्र. इथे मात्र पहा थोडेसे पुढे गेले होते, स्टेप आउट केला होता आणि मलिकने कुठली चान्स दिला नाही गडी बाद. कडक नृत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी दर्शवली गेली. अगदी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता तुषार लढे याचा, परंतु कुठेतरी चुकले गेले आणि त्यानंतर मलिकने आपली कामगिरी जी आहे ती चोखपणे पार पाडली. गडी बाद होतोय, पहिला गडी बाद होतोय. नक्कीच 38 या अंकावर आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावा झाल्यात आतापर्यंत. पुढचा चेंडू शाकीर पुन्हा एकदा. हो इथून आता पाहतोय सिंगल रन्स काढण्याचा प्रयत्न प्रेम मोरे वन डाऊनच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय येताना, आणि चांगली इथून मात्र आपण पाहतोय स्ट्राईक जास्तीत जास्त करणकडे राहावी हाच विचार केलाय, कारण करणच्या बॅटमधून जर चौकार आल्या तर आपला एक टार्गेट जो आहे मोठा टार्गेट ठेवण्यामध्ये आपली मदत होईल, हेच मात्र जाणलंय आतापर्यंत. पुन्हा एकदा चॉप, आणखीन एक चौकार, क्या बात आहे. आतापर्यंतचे 8ही चौकार जर पाहिले तर टाइम आउट, टाइम आउट असेल.
हो आपण पाहतोय सौरभ यांच्या चिरंजीवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त अदाकारी तिथून देखील आपल्याला पाहायला मिळेल. डान्सच्या मोमेंट मध्ये आपण पाहतोय लाडू, आपण पाहतोय बुंदीचा लाडू. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 4 कंप्लीट झालाय. फरदीन आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर यावेळेस चेंडू आपण पाहतोय 5वं षटक घेऊन आता मात्र प्रेम रनआउटचा चान्स दिला आणि शाकिरने तो चान्स पकडलाय. गडी बाद. घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलंय. धीरज पाटील आलाय नवीन फटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय YBCC बेऊर संघाकडून. इथून पाहतोय फरदीन. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी वापरली गेली. आतापर्यंतचे 2 चेंडू टाकले फरदीनने. दोन्ही चेंडू जर पाहिले तरी एक पहिला विकेट आणि त्यानंतर डॉट. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 44 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लावले गेलेत. बजेच आपण दरवेळेस आपण पाहतोय की जो धावसंख्या आहे ती 50च्या घरामध्ये नक्कीच पोहोचवली जाते. आज देखील तेच घडलंय. परंतु कारण आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. ही धावसंख्या वाढेल. किती धावा वाढवू शकतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे. फरदीन पुन्हा एकदा कडक प्रहार. नो चान्स ऑफ द फिल्डर. कुठलाही चान्स नाहीये. चौकार. इथून पाहतोय आपण या चौकाराच्या मदतीने धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड वर लागली जाते. 48 धावा. 48 रन्स ऑन दी बोर्ड. कारण आहे अजूनही वाले तर 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका. अगदी सोपा फटका. Thank you. Thank you very much. Thank you very much. पंधरा चेंडू मध्ये 40 धावांची धुवाधार खेळ आपल्याला पाहायला मिळते. इथून आणखीन एक फटका येईल. 44 धावा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल.
इथून जर पाहिलं तर 50 धावा जर पूर्ण केल्या तर विकी घरत यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. मॅन फ्रॉम नवली इथून आपण पाहतोय 50 धावा जर पूर्ण केल्या लगेच करण ठाकूरने हो आपण पाहतोय आपल्या महाराजांची प्रतिमूर्ती आपल्याला पाहायला मिळते. छत्रपतींची प्रतिमूर्ती आपण पाहू शकतायत. अगदी सुंदर मूर्ती आपण पाहतोय. धाव संख्या स्कोर कार्ड वर आतापर्यंत लागली जाते 56 अब तक 56. काय कमालीची बॅटिंग केली. 44 धावांवर खेळतोय करण ठाकूर. मागच्या मॅच मध्ये जर पाहिले तर करणने या मैदानावर 50 धावा पूर्ण केल्या होत्या. दुसरी हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण केली जाईल का हा प्रश्न आहे, परंतु उत्तर देईल करण ठाकूर. इथून पाहतोय सिंगल रन साठी आलाय. सिंगल रन्स घेतला गेलाय. आता मात्र एक डिक्लेअर झोन कडे सिंगल रन्स मिळेल. आपण पाहू शकतायत करण ज्या पद्धतीने पाहायला मिळाला अगदी टशन देताना करण मैदानामधून काय कॅमेरा वर्क आहे आणि कॅमेरा वर्क जर पाहिलं तर त्या ठिकाणी नक्कीच मुनीत आणि आमची बंटी खूप चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पाहतोय करणसाठी पुढे उभे राहिले आहेत. यस नो डाऊट आपण पाहतोय इथून आणखीन एक टशन 44 धावांवर खेळतोय. अजूनही जर पाहिलं तर 50 पूर्ण करण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. अहो इथून मात्र सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू चेंडूवर थांबवलंय करण ठाकूर याला. शहबाज जो एफर्ट दाखवतोय आपल्या मैदानामध्ये. अहो इथून पाहतोय येईल वाईटचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. पुन्हा एकदा तोच फटका. पुन्हा एकदा तीच ऍक्शन. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव. धावसंख्या स्कोर कार्ड वर 59 धावा झाल्या आहेत. पण एकदा टॅप केलाय. यावेळेस सिलेक्शन जबरदस्त दिसतोय चौकार. इथून आपण पाहतोय 48 धावा झाल्या आहेत करणच्या बॅट मधून स्वतःच्या इंडिव्हिज्युअल. आणि जर पाहिलं स्कोर कार्ड जर पाहिला तर तब्बल 63 रन्स. इथून पाहतोय आणखी एक हाफ सेंचुरी. या टुर्नामेंट मधली दुसरी हाफ सेंचुरी करणच्या नावावर. इथून आपण पाहतोय करणची 50 धावा. काही जबरदस्त एफर्ट लावले आपल्या या मॅच मध्ये. इथून आपण पाहतोय वाईट चेंडू. वाईट चेंडू आलाय. अतिरिक्त धावा या ठिकाणी मोजताना आपल्याला पाहतोय 67 धावा 68 धावा स्कोर कार्ड वर आले आहेत. 50 धावा वैयक्तिक आपण पाहतोय करण ठाकूरच्या बॅट मधून. अफलातून क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धमाका. आणखीन एक चौकार. सरपंच चषक.
वाजले की 12 परंतु 12 वाजून 17 मिनिटं झालेली आहेत. आपण पाहू शकतायत अदाकारी आहे. इथून मात्र आपण पाहतोय या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय कारण काही जबरदस्त बॅटिंग केले. 72 रन्स. आणखीन एक धमाका, आणखीन एक चौकार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. करणची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. करणची बॅटिंग आवडली असेल तर करणच्या बॅटिंग साठी जोरदार टाळ्या. कारण 21 चेंडू मध्ये 60 धावा, ज्या 23 चेंडू मध्ये 60 धावा विकास माचीने बनवल्या होत्या आणि आता मात्र त्याचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. अगदी 21 चेंडू मध्ये 60 धावांची धुवाधार फलंदाजी आपण पाहू शकतायत. वा काय मजा आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि छोटे कलाकार आपण पाहतोय अगदी आनंद घेत असताना मनमुरादपणे आपण पाहतोय या ठिकाणी चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. मुख्य मंचावर आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला पंचाळी अ संघ असेल तर दुसऱ्या बाजूला मायकोप संघ. या आपण लगेचच यायचं आहे. चला टॉस साठी या दोन्ही संघ. एका बाजूला मायकोप. चला कॅप्टन लगेच टॉस साठी यायचं बिगेश. एका बाजूला सौरभ आलेले आहेत तर बिगेश भाऊ चला टॉस साठी लगेच. जास्त विलंब करू नका. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे, आपण दक्षता घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हे करणं आपण गरजेचं आहे, दक्षता आपण घ्यायची. ओव्हर टू संतोष पाटील. तसं आपण पाहतोय सौरभच्या मातोश्री यांच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस. या आई आपलं स्वागत आहे. तर या ठिकाणी टॉस केलं जाईल. कॉल असेल मायकोप संघाचा. पंचाली आणि वनमन शो असा कॉल असेल. कॉइन स्पिन करा. वनमॅन शो कॉल आहे आणि पंचाली आलंय. इथून जर पाहिलं तर पंचाली टीम टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ. मायकोप सारखा एक मोठा संघ आहे आणि आपल्या घरच्या मैदानावर खेळतायत. इथून प्रॅक्टिस जी केली ही प्रॅक्टिस तुम्हाला फायनल मध्ये प्रवेश करून देणार आहे. काय म्हणशील याबाबत? नक्कीच. आता मेहनत पण आम्ही खूप घेतलेली आहे. सर्व मुलं थकलेली आहेत, परंतु आम्ही चांगला गेम खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद असेल तुला. कुणाला जास्त आपण वेळ घेणार नाही आहेत. टॉस महत्त्वाचा होता पण तू टॉस जिंकलास तर तुझं डिसिजन काय असतं? बॅटिंग असते. आता मात्र बॅटिंग मनासारखी भेटलेली आहे. म्हणजे तुम्हाला इथून स्कोर जो आपण या मॅचचा स्कोर पाहतोय एक खूप चांगला मोठा स्कोर पाहायला मिळाला. तो स्कोर तुम्हाला आम्हाला या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेल का? हो नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील कारण की ही मॅच महत्त्वाची आहे. जाऊया आपण मॅचकडे जिथे आपण पाहतोय 45 संघ टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. धन्यवाद पूर्वी ऑर्केस्ट्रा मिस्टर रोहितजी पाटील आणि त्याची टीम. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. अशा प्रत्येक पाहू शकाल वन मॅन शो पंचाळी आयोजित सरपंच कामध्ये. देखिए पहले ओवर लेकर इस वक्त संतोष कुमार मुल्ला नजर आ रहे हैं और स्ट्राइक पर साकिर मुल्ला, नॉन स्ट्राइक पर मलिक गवंडी. 77 रनों का पीछा करना है इस मैच को जीतने के लिए.
संतोष कुमार पालघर एक्सप्रेस गेंदबाजी के लिए तैयार। पहली ओवर की पहली गेंद इस वक्त जड़ में रखा था, बल्ले का अंदर सिरा जरूर लगा। एक सिंगल के साथ उस खाता खुला है MS11 तारापुर कलंदर टीम का। देखिए बड़ा लक्ष्य जरूर है मगर नामुमकिन नहीं है। कहते हैं 2 शब्दों पर आपको ध्यान केंद्रित करना होता, बिलीव एंड अचीव। अगर आप अपने आप पर बिलीव करते हो तो बड़े से बड़े लक्ष्य को आप अचीव कर सकते हो, और यहाँ पर यही लक्ष्य को केंद्रित करना होगा। दोनों ही बल्लेबाजों को एक सलामी जोड़ी प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर है, उन्हें एक अच्छी पार्टनरशिप की दरकार है। इस वक्त रन की बात की जाए, रन 1 रन 1 बॉल। इस वक्त क्लीन बोल्ट मलिक इंडिया मैदान के बाहर। साकिर को कोई भी गेंदबाज क्लीन बोल्ट करता है, कोई भी गेंदबाज उसके लिए 1000 रुपए के। देखिए संतोष कुमार की तरफ से 1000 रुपए के इनाम है। अगर साकिर को कोई भी गेंदबाज अन्ना के लिए 1000 रुपए का इनाम है, साकिर अगर क्लीन बोल्ट करते तो। नक्कीच आपण तुम्हाला नक्कीच संधी देऊया ओरबीडी ऑर्केस्ट्रा परत अनाउन्समेंट खूप गरजेचं। मी विनंती करेल सौरभ बोहीर थोडंसं आपण कॉपरेट करायचं प्लीज। बघा लहान लहान आहेत, एखादा चेंडू लागू शकतो, दक्षता घ्या। आणि पहिला चेंडू एक सिंगल, दुसरा चेंडूवर गडी बाद। धन्यवाद उर्वी ऑर्केस्ट्रा, मिस्टर अमित अँड टीम। सौरभ भोईर विकी थोडंसं लक्ष द्या, लहान लहान पोरमध्ये येत आहेत, नाही एन्जॉय करू द्या, परंतु लक्ष असू द्या। इकडे दोघांना उभं करा आपण प्लीज। संतोष कुमार प्रत्येक गुलमाको सज्ज झाला। देखिए पहली ओवर में अच्छी गेंदबाजी रही, विकेट उन्होंने चटकाया। इस वक्त नए बल्लेबाज सोहेल बल्लेबाजी के लिए आए हैं 3रे क्रमांक पर। बड़ा लक्ष्य का पीछा करना है, शुरुआत थोड़ी सी खराब हुई है। तारापुर टीम की फुल टॉस बॉल सीधे बल्ले से खेला है, फॉलो थ्रू में संतोष कुमार मुल्या इस वक्त गेंद को फील्ड करते हुए। देखिए पालघर एक्सप्रेस 30 तर्रार गेंदबाज हैं, उम्र के साथ थोड़ी सी गति कम हुई है मगर बेहतरीन गेंदबाजी उनके माध्यम से की जा रही है। इस वक्त टैप किया, खिलाड़ी गेंद के नीचे प्रेम स्ट्राइक पर थ्रो करना चाहते। देखिए वहां पर आदित्य थे, उनके पैरों से गेंद रुकती हुई नजर आई। एक सिंगल तेजी के साथ बटोरा है दोनों ही बल्लेबाजों ने, इसको काट पहुंचता हुआ इस वक्त 2 अंकों पर। यहां से अगर साकिर को क्लीन बोल्ड के रूप में आउट करते हैं तो संतोष कुमार मुल्या, अन्ना के लिए सुभाष राठौड़, इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम होगा। संतोष विषय पर गेंदबाजी के लिए साकिर ऑन स्ट्राइक। फुल टॉस बॉल ऑन साइड गेंद को खेला गया, धीरज गेंद को फील्ड कर दे, तेजी के साथ थ्रो किया गया था। धीरज का बैकअप बढ़िया रहा, ब्रिजेश नजर आए, हालांकि डायरेक्ट हिट करने का प्रयास था, एक सिंगल जरूर आया है। देखिए वक्त का भी ध्यान आपको रखना है, स्पीडअप पे मैच शुरू करनी है। सभी टीमों को हम आह्वान करेंगे कि हमारी महिलाएं भी इस वक्त मैच का आनंद ले रही हैं, छोटे छोटे बच्चे भी यहाँ पर बैठे हुए हैं। हालांकि 2 बजे के अंदर हमें टूर्नामेंट समाप्त करनी है। बहुत खूबसूरत प्रतियोगिता, वन मैन शो पंचाली द्वारा प्रेजेंस सरपंच चषक 2025। अंकुश भोईर, सौरभ भोईर, अक्षय, विकी सभी की मेहनत काफी बढ़िया रंग लाती है इस टूर्नामेंट के माध्यम से। स्कोर 3 गेंदें हो चुकी है, 5 पहला ओवर प्रगति पथ पर, आखिरी गेंद आने बाकी इस ओवर की। सोहेल ऑन स्ट्राइक, फुल टॉस बॉल गैप में गेंद को खेलने का प्रयास करने, गेंद को फील्ड किया, डायरेक्ट हिट हुई है। डायरेक्ट हिट जरूर हुई थी मगर अंपायर ने इस वक्त नॉट आउट का कॉल दिया। वक्त रहते ही बैटर पॉपिंग में पहुंचे। पहला ओवर का हुआ खेल समाप्त, 1 विकेट 3 रन लगे स्कोर कार्ड पर।
चला सामना सुरू करायचं आहे. परीक्षित ठाकूर पालघर तालुका बॉक्स क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष और मोतीलाल शाह, हम आपसे गुजारिश करेंगे हमारे मंच की तरफ आइए प्लीज. और नवरंग क्रिकेट मंडल के अध्यक्ष मिस्टर राकेश परदेसी, आपको भी हमारे मंच पर इनवाइट किया गया. हमारे वन मैन शो ग्रुप के द्वारा आपको भी हमारे मंच पर आकर विराजमान होना है. मोतीलाल शाह सर आइए प्लीज, वेलकम. देखिए MS11 तारापुर कलंदर मोतीलाल शाह सर के नेतृत्व में खेली जा रही है. परीक्षित ठाकुर पल्ली भाई, आपका भी हम स्वागत करेंगे, हमारे मंच पर आइए. देखिए दूसरी ओर में करण ठाकुर को इस वक्त इंट्रोड्यूस किया जा रहा है. विकेट के पीछे काफी नजदीकी विकेट कीपर आदित्य, गेंदबाजी के लिए करण. इस प्रतियोगिता 250 इस खिलाड़ी के नाम रहे. टैप कर दिया इस वक्त, चौका 4 रन. फिर से बार फुल टॉस गेंद गैप पे खेला गया. देखिए वहां पर धीरज आए लालिया. और धीरज एक ऐसे खिलाड़ी रहे टीम के लिए, लगातार बेहतरीन फील्डिंग करते हुए नजर आते. खूबसूरत तरीके से गेंद को रोका गया. पहली गेंद पर 4, दूसरी गेंद हालांकि हेलीकॉप्टर खेलने का प्रयास करता, मिनी हेलीकॉप्टर खेला जरूर था बल्लेबाज साकिर मुल्ला ने, मगर उतनी खूबसूरत फील्डिंग देखने को मिले खिलाड़ी धीरज द्वारा. यहाँ से 70 और बनाने 28 गेंद को खिलाना बाकी होगा. ऑन साइड गेंद को खेला गया. तुषार लड़े, स्मॉल पैकेट ऑफ डायनामाइट, बेहतरीन फील्डिंग. देखिए पहली गेंद पर 4, पिछली 2 गेंदें डॉट. हम कहते हैं ना गेंदबाजों के पास हमेशा मौके होते हैं कमबैक करने के लिए, और कमबैक हमेशा करते हुए नजर आते हैं. अगर आपके पहले 1 से 2 गेंद अगर चौके छक्के लगते उसके बाद आप कमबैक कर सकते हो. यहाँ पर करण ठाकुर ने वही किया. उसमें साथ धीरज और तुषार ने काफी बढ़िया दिया. पहली गेंद पर 4, पिछली 2 गेंदें डॉट. अभी आने वाले 3 गेंदों का खेल बाकी होगा. दूसरा ओवर प्रगति पथ पर, पैरों पर गेंद थी, बढ़िया बैकफुट पर खेलने का प्रयास, मगर खूबसूरत गेंदबाजी. पहली गेंद पर 4, पिछली 3 गेंदें बिंदी. ये पलटवार करण ठाकुर का. साकिर मुल्ला भी एक बेहतरीन बल्लेबाज है, कभी मैच का पासा पलट सकते हैं. फुल टॉस इस वक्त गेंद को खेला गया, 4 रन. बहुत बहुत शुक्रिया उर्वी डीजे रोहित जी पाटिल और उनकी पूरी टीम, मिस्टर अमित कीबोर्ड मास्टर और हमारे आईपैड मास्टर ऋतिक, अच्छा काम कर रहे और उनकी पूरी टीम बहुत ही बढ़िया काम करती हुई ऑर्केस्ट्रा के माध्यम से. इसमें देखिए दबाव होगा, चौका लगने के बाद थोड़ा सा लेग स्टंप के बाहर रखा गया. व्हाइट बॉल जो दर्शाएगी अंपायर मोरिश भावर द्वारा. स्कोर कार्ड 1 से आगे चलता रन लगेगा. स्कोर कार्ड पर फिलहाल 12 अंकों पर 1.5 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 12 रन लगे हैं अभी बनाने इस मैच को जीतने के लिए 65-65. और इस वक्त डबल बैट में खूबसूरत फील्डिंग, फॉलो थ्रू में गेंद को रोका गया. बेस्ट टू बेस्ट की लड़ाई मैदान के अंदर. 2 ओवर का हुआ खेल समाप्त, 12 रन स्कोर कार्ड पर लगते हुए. रिप्ले में देख सकते हैं इस वक्त क्या बेहतरीन फील्डिंग की है. डबल बैट जरूर लगी थी, फॉलो थ्रू में गेंद को रोका गया. 2 ओवर का हुआ खेल समाप्त. 2 ओवर के समाप्ति के बाद 12 रन 1 विकेट. देखिए छोटे छोटे बच्चे भी काफी बेहतरीन नृत्य कर रहे हैं. और जितने भी हमारे सब जो महिलाएं बैठी हुए, जितने भी दर्शक हैं, उनके भी मन में होगा कि हम भी छोटे बच्चे होते, हम भी खूब बहुत बेहतरीन डांस करते उनको पूर्वी ऑर्केस्ट्रा पे. और सब चाहेंगे नृत्य करना. जो भी हमारे महिलाएं बैठी, सरपंच मैडम भी हैं और जितनी महिलाएं हैं, जिनकी बच्चे यहाँ पर डांस कर रहे हैं. सौरभ का लड़का काफी अच्छा नाच कर रहा है. वहाँ पर ओम भी है, अंकुश भोईर इनके सुपुत्र. ओम हालांकि इस ग्रुप को लीड कर रहे ऐसा लग रहा है और लीडर बनकर डांस करते हुए. थोड़ी सी इंजरी हुई है वहां पर करण ठाकुर को. फर्स्ट एड बॉक्स मंगाया गया, जरूर चाहे कि ज्यादा इंजरी ना हो.
देखिए अगर ज्यादा इंजरी हुई अंपायर्स तो आप खिलाड़ी को रिलैक्स करने के लिए भेज सकते हैं। एक्स्ट्रा खिलाड़ी अगर आपका पास होगा तो आप मैदान के अंदर ले सकते हैं फील्डिंग के लिए, ये ध्यान में रखिएगा। देखिए हम अनाउंसमेंट कर रहे हैं अंपायर्स, ज्यादा इंजरी हुई तो आप एक्स्ट्रा प्लेयर ले सकते हैं अंदर। नीलेश वाणी सर अगर ज्यादा इंजरी तो आप करुण को आराम करवा सकते हैं 1 ओवर के लिए, उसके बाद आप एक मैच शुरू करना है। देखिए ज्यादा वक्त आपको नहीं लेना है, ये ध्यान में रखिएगा। बहुत बहुत शुक्रिया मिस्टर अमित एंड टीम। देखिए हमारे स्क्रीन पर दिखा सकते हैं छोटे छोटे बच्चे नृत्य करते हुए, खूबसूरत डांस, रिफ्लेक्शन काफी बढ़िया रहा है। विश नेटवर्क कैमरामैन का भी तारीफ करेंगे, बंटी कुंभार, मुनीत कुड़ू और हमारे ऑनलाइन ऑपरेटर मिस्टर मनीष निजाई। देखिए बहुत से दर्शकों को पता नहीं हो कि हमारे बीच ऐसे ऑनलाइन ऑपरेटर जिन्होंने भारत के बाहर गल्फ कंट्री में बहुत बढ़िया काम किया है यूट्यूब के माध्यम से। मिस्टर मनीष निजाई हमारे साथ जुड़े हुए हैं। तो अगले ओवर लेकर आएंगे संतोष कुमार मुल्या अन्ना। 12 पर का को काट इस वक्त लेग स्टंप के बाहर, अंपायर दोनों बाएं खोली, व्हाइट बॉल का इशारा यहां पर करते हुए उसको कार्ड 1 से आगे चलता हुआ 13 अंकों पर। इस वक्त टैप किया, वहां पर प्रेम है, गेंद को फील्ड करते, डॉट बॉल जरूर आएगी। इसको देखिए पहली गेंद वाइट आई है, दूसरी गेंद डॉट, उसको कार्ड 13 पर रुका हुआ उसको कार्ड है। यहां से अभी बनाने इस मैच को जीतेंगे 64-64 आने वाली 23 गेंदे। ऑफसाइड पे गेंद को खेला गया, ब्रिजेश वहां पर खराब फील्डिंग करते हुए आता भाई बेहतरीन 4 चौका। देखिए इस वक्त बेहतरीन चौका लगा है, ब्रिजेश ने वहां पर खराब फील्डिंग की थी कि आप जब रनों को डिफेंड करते हैं तो आपको अच्छी फील्डिंग करना जरूरी है। 17 पर पहुंचता उसको कार्ड, यहां से अब भी बनाने 60 रन, आने वाले गेंदों की इनिंग्स में 22 मैच बन सकता है। साकिर और सोहेल की जोड़ी मैदान के अंदर रहना काफी जरूरी होगी। एक बेहतरीन सलामी जोड़ी के रूप में जाना जाता, पैरों पर गेंद थी, काफी तेज रही, एक सिंगल जरूर बटोरा जाएगा। इस वक्त एक रन जरूर आता हुआ, इसको कार्ड 1 से आगे चलता हुआ 18 अंकों पर। इस वक्त साकिर आए थे कि साकिर को क्लीन बॉल करेंगे संतोष, तो सुभाष इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम होगा। बोल्ड में अगर विकेट चटकाते तो 1000 रुपए का इनाम। अगर साकिर मुल्ला इस वक्त स्ट्राइक पर 10 पर बल्लेबाजी करें, 2 चौके अभी तक लगा चुके अपने टीम के लिए। और इस वक्त टैप, गेंद मैदान के 4 रन। देखिए साकिर मैदान के अंदर है, साकिर के बल्ले चौका जरूर है, उसको पहुंचता हुआ 22 अंकों पर। देखिए क्या हमारे क्या क्या कैटवॉक इस वक्त स्टेज पर इस वक्त हमारी प्रिंसेस बहुत ज्यादा एंजॉय कर रही है और ज्यादातर हाईलाइट आज विस्टर प्रिंसेस को किया है। इसको कहा 22 लॉस ऑफ 1 विकेट। साकिर ऑन स्ट्राइक, संतोष कुमार गेंदबाजी के लिए, अन्ना बनाम साकिर
पैरों पर गेंद को रखा था, सेंसिबल क्रिकेट वहां पर करना है, गेंद को फील्ड किया गया, एक सिंगल जरूर बटोरा गया, एक रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 23-23। फिर से एक बार रिप्ले में देख सकते हैं हमारे स्क्रीन पर क्या खूबसूरत कैटवॉक है। आने वाले दिनों में पंचाली से एक मॉडल मिल सकती है, ऐसा हम कह सकते हैं। फिल्म इंडस्ट्री में एक न्यू मॉडल आ सकती है। क्या खूबसूरत कैटवॉक रहा है, बड़ी बड़ी मॉडल शर्मा जाए उससे देख के इस तरह कैटवॉक रहा है। छोटी प्रिंसेस 23 पर पहुंचता बस को कार्ड, गेंद हो चुकी अभी तक। इस वक्त शॉट बढ़िया गैप में, वहां पर अच्छी डाइव लगाई, गेंद को फील्ड किया गया साहिल द्वारा, खूबसूरत तरीके से इस वक्त डाइव लगाई थी। डॉट बॉल जरूर आएगा। ओवर नंबर समाप्त हुए इस वक्त 3 ओवर के समाप्त के 23 आने वाले 18 गेंदे का खेल बाकी होगा। 18 के मैदान है 54-54। देखिए 4 ओवर के बाद आपको टाइम आउट दिया गया, ज्यादा टीम मीटिंग्स नाही करणार। अंपायर बाबर सर दक्षता घ्यायची, 4 षटकानंतर तुम्हाला टीम मीटिंग्स दिली, टाइम आउट दिला गेलाय। प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग्स तुम्हाला अनिवार्य नाहीये, पंच हे कॉल करा, हे दक्षता घ्या। 3 षटकांचा खेळ संपला गेला, 3 षटकात समाप्त, धावा धावफलकावर 23, येणारे 18 चेंडू बनवायचे 54 हा सामना जिंकण्यासाठी। एका बाजूला तारापूर तर एका बाजूला भेवूर संघ, एका बाजूला पालघर तर एका बाजूला बोईसर तारापूर, एका बाजूला MS11 तर एका बाजूला यंग बालवीर क्रिकेट क्लब। बघा साकीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये गोळी मागवत सजला, यावेळेस प्रेम मोरे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून चौथा षटक घेऊन आलाय। साकीर ऑन स्ट्राइक, पहिला चेंडू ऑफसाइडला फटका सुरेख खेळलाय, तिकडे साहिल होते, चेंडू गेला सीमारेषा पार, आलाय चौकार 4। धन्यवाद पूर्वी ऑर्केस्ट्रा। आणि पाहू शकाल स्क्रीनवर पाहू शकाल ज्या प्रकारे एन्जॉय करतायत आणि तुमचे कॅमेरामॅन या प्रिन्सेसला काय सोडत नाही। आज विश नेटवर्क खूप चर्चा होणार आहे। पाहू शकाल या प्रिन्सेस आणि व्हाईट बॉल पंचाने दर्शवलाय, यावेळेस एक व्हाईट बॉल आलाय, चौकारानंतर व्हाईट बॉल। बंटी कुमार चांगलं चित्र टिपतायत। फुलटॉस, अजून एक फटका, 4 धावा, चौकार। लगेच पाहू शकाल पंच सांगतायत वनमंश पंचाळी संघ जो आहे पूर्ण ग्रुप नेमच्या मुख्य व्यासपीठाचे विकी यांची संपर्क साधायचा। चला यावेळेस ऑफरच्या बाहेर दबाव आहे, प्रेम मोरे या गोलंदाज बघा, पहिला चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू वाईट, एक चौकार एक वाईट, म्हणजे 2 चेंडूवर 10 धावा आल्यात। 33 धावा दाखल कर, आता बनवायचे विजयाचे 44, येणारे चेंडू 16 मध्ये 44 ची गरज। यावेळी चॉप केला गेला, बघा बॅटला चेंडू खूप चांगला फटका लागला, परंतु येऊन अंगाला अपघात झालाय। बॅट अँड पॅड चेंडू पाहायला भेटला, साकीर मुला थोडासा नाराज आहे, पण साकीरकडे कुवत आहे, क्षमता आहे, सामन्यामध्ये रंग बदलू शकतो। 15 मध्ये 44 ची गरज। व्हाईट बॉल आलाय, 3 एक्स्ट्रा चेंडू टाकले गेले, म्हणजे या षटकामध्ये तब्बल 6 चेंडू टाकले, त्यामध्ये 3 एक्स्ट्रा बॉल। यावेळी टॅपचा फटका डाऊन द ग्राउंड, बंटी कुंभार यांना सलामी करणार, चौकार 4। तुम्ही पाहू शकाल 3 चौकार आले, 3 व्हाईट बॉल, 1 डॉट बॉल, म्हणजे 4 चेंडू मध्ये तब्बल
धाबा आतामध्ये खर्च केल्यात, तब्बल पाहू शकाल 15 धाबा खर्च केल्यात. सामना एकदा 1 मिनिट पंच, सामना सुरू नाही करायचा आहे. बघा आयोजक कमिटी विकी किंवा सौरभ, साईड कॅमेरे जे बसले त्यांनी खाली उतरायचं आहे. साईड थर्ड अंपायरला प्रॉब्लेम आहे, साईड कॅमेरा कोणी बसले त्यांना खाली उतरायचं आहे. तर एखादा जर डिझाईन आला, कॅमेरा जर हल्ला तर डिझाईन घेणं खूप कठीण होणार आहे. पूर्णपणे तो स्टेज खाली करायचं आहे. साईड कॅमेरा कोणी बसायचं, खुर्चीवर बसलेले प्रेक्षक खाली उतरा. हा तिकडे कोणी हलवू नका प्लीज, सामना ऑन करायचा. 38 धावा फटकावर, अजून एक फटका सुरेख आहे. धीरज चुकी झाली आहे, दबाव वाढलाय आणि हा चौकार आलाय. 4 धावा. लगेच पाहू शकाल काय फलंदाजी करतो साकीर मुल्ला. 31 वर पाहू रिॲक्शन पाहू शकाल पंचांचा. धीरे चुकी झाली तरी दर्शवत आहेत. तसं महाराष्ट्र षटक राहिलं. 42 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. अजूनही गेल का, डबल बॅट नक्कीच लगावली. प्रेम चेंडू पीठ करतो, पेकी केली आहे. बघा बॅकअपला खेळाडू आले, चेंडू अडवला नक्कीच केला, परंतु या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या गेल्या. धावसंख्या पाहू शकाल 43 धावा धावफलकावर. 4 षटकाचा खेळ संपला गेलाय. 12 चेंडू बनवायचे विजयासाठी अजूनही 34 झाला. टीम ब्रेक. आपण वळूया उर्वी ऑर्केस्ट्राकडे. चला विनंती 4 षटकाचा खेळ संपला गेला. 4 षटकामध्ये धावा धावफलकावर लगावला गेला. तब्बल 43 धावा. 12 चेंडू बनवायचे 34. 12 मध्ये 34 ची प्रत्येक षटकामध्ये 17 धावांची गरज आहे. चला टाइम आउट संपलेला आहे. आपण लगेच सामन्याला सुरुवात करणार आहोत. 2 मिनिटाचा ब्रेक आहे. परीक्षित ठाकूर आणि मोतीलाल शाह आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. मोतीलाल शाह सर आणि परीक्षित ठाकूर आपणास विनंती. आमचे आयोजक विकी पंचाळी यांच्याकडून आपल्याला कॉल आहे. आपण यायचं. बघा आपण हे ड्रोन व्ह्यू आपण पाहतो आमच्या स्क्रीनवर. विश नेटवर्कच्या माध्यमातून खूप सुरेख चित्र टिपले गेले. ड्रोनच्या माध्यमातून विश नेटवर्क. बघा विश नेटवर्क एक विश्वासपूर्ण चॅनल आहे. विश्वासजी पाटील यांचा आपण पाहतोय हा चॅनल. आणि विश आपण पूर्ण करू शकतात. आपण सांगतो ना, एखादी विश जर तुम्ही देवाकडे मागितली ते तुम्हाला फक्त आणि फक्त विश नेटवर्क पूर्ण करून देऊ शकतो असं म्हणावं लागेल. कारण आज बंटी कुंभारने खूप सुरेख कॅमेरा वर्क केलाय. म्हणून कुठे चांगलं काम करतायत, मनीष देसाई चांगलं काम करतायत. पुढील षटक करण टाकून घेऊन आला. वैयक्तिक दुसरा, सगळीकडे 5वा. 12 चेंडू आणि 34 ची गरज. 12-34 ची गरज आहे. साकीर मुल्ला चांगली बॅटिंग करतोय. 32 होतो खेळतोय. यावेळी साऊंडला फटका खेळलाय. तुषार तिकडे पोहोचतील. डॉट बॉल नक्कीच आलाय. आता 11 मध्ये 34 ची गरज. तब्बल 8 चौकार तुम्हाला ठोकावे लागतील 11 चेंडू मागे. एक गडी बाद नक्कीच झालाय. 43 धावा फलकावर आहे. 17 चेंडू 32 ची खेळी साकारली साकीर मुल्लाने. चौकारची वर्षाव नक्कीच केली होती साकीर मुल्लाने मागील षटकामध्ये. टॅपचा फटका खेळला. मिस टाइम नक्कीच झाला. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलाय. चेंडूला फील्ड करतो. डॉट बॉल नक्कीच आलाय. प्रतीक पतू थोडंसं इकडे लक्ष द्या प्लीज. लहान लहान जे चिमुकले मैदानाच्या आतमध्ये येते सामना सुरू असताना येऊन थोडंसं लक्ष द्या. आता 10 मध्ये 34. यावेळेस सलग 3 चेंडू निर्धाव. आता 9 मध्ये 8 चौकार.
तुम्हाला ठोकावे लागतील तेव्हा 32 होतील आणि 2 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाठवायचा आहे. हा व्हाईट बॉल आला. आता 32ची गरज आहे, 33ची माफ करा, 33 धावांची गरज आहे. बघा पहिल्या बॅटिंग करत असताना 2 गडी बाद नक्कीच झाले होते YBC संघाचे, 1 गडी बाद झाले तारापूर संघाचा. अजून एक व्हाईट बॉल. पहिले 3 चेंडूमध्ये दबाव बॅटरवर, मागील 2 चेंडूमध्ये खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. एक्स्ट्रा बॉल टाकले गेले. 25 धावा धाव फलकावर. आता बनवायचे 32. यावेळेस फटका सुरेख. धीरज वाह, काय क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. आवडल्याच्या मित्रांनो तयार झाला पाहिजेत. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल धीरजच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये पाहू शकाल, एकदा नाही, दोनदा नाही, 10दा नाही, वारंवार पाहावं असं क्षेत्ररक्षण केलं गेलं धीरज लाल्याच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डॉट बॉल नक्कीच चालाय. आता पाहू शकाल येणारे 8 चेंडू 8 चौका ठोकावे लागतील. प्रत्येक चेंडू तुम्हाला मैदानाच्या बाहेर मारावा लागेल. करण ठाकूरने पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले, त्यातून 2 व्हाईट बॉल. चौथ्या चेंडू त्यांनी निर्धाव नाही टाकलेला, परंतु धीरजच्या माध्यमातून चेंडू डॉट आलाय. सुरेख क्षेत्ररक्षण. बघा एक चुकी नक्कीच झाली धीरजच्या माध्यमातून, परंतु चुकीला सुधारणा करत काय कमबॅक केलाय आणि 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 8 चेंडू 32 धावांची गरज. यावेळी चॉप केला गेला. सिंगल धाव घ्यायचा प्रयत्न. सोहेल पुढे धाव घ्यायचा प्रयत्न करत नव्हते. सोहेलला जावं लागेल माघारी. दुसरा गडी बाद झालाय 45 अंकावर. आता 7 मध्ये बनवायचे 32. सर पाहू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आत शहबाज आलाय. स्ट्राईकवर असशील, परंतु काय खेळा साकारलाय करण ठाकूर. या स्पर्धेमध्ये दुसरा अर्धशतक त्यांनी झळकवला. मागील सामन्यामध्ये 21 चेंडू 60 धावांचे बहारदार खेळ साकारले. चला विनंती YBC संघ, चला बॅटर आले मध्ये. पंच सांगायचं आहे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला, त्यासाठी मीटिंग्स करू नका. अजूनही 7 मध्ये 32 ची गरज आहे. 7 चेंडू 32 धावांची. बघा प्रत्येक सामना महत्वपूर्ण आहे, पण तेवढंच वेळेला सुद्धा आपण महत्व देणं गरजेचं आहे. बघा आपण 2 सेमीफायनल टायमर ऑन केलं नाहीये, परंतु तुम्ही वेळेचं भान ठेवा. तब्बल 1 मध्ये जवळ आपण आहोत. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. शहबाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 7 मध्ये 32 ची गरज. त्यावेळेस डॉट बॉल. या षटकामध्ये मात्र 2 व्हाईट बॉलच्या धावा खर्च केल्या आणि 6 चेंडू निर्धाव टाकलेत. येणारे 6 चेंडूने बनवायचे विजयासाठी तब्बल 32. बघा 6 मध्ये 32 ची गरज आहे. पूर्णपणे वर्चस्व गाजवलं गेलं यावेळेस YBC वेवूर संघ. या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मात्र 6 चेंडू दूर राहिलाय आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये आदित्य या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केला जाईल. साकीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये 22 चेंडू 32 सुद्धा बॅटिंग करतोय. बघा 2 फलंदाज या स्पर्धेमध्ये राहिले ज्यांनी अर्धशतक धडकवले. एक करण ठाकूर ज्याच्या नावावर 2 अर्धशतक, एक विकास माछी ज्याच्या नावावर 1 अर्धशतक राहिलंय. पहिल्याच वेगवान चेंडू होता. करण ठाकूर चेंडू अडवतो. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डॉट बॉल. निर्धावाने सुरुवात झाली षटकाची. बघा 5 मध्ये बनवायचे 32. 5 चेंडू 32 धावांची गरज. यावेळेस टॅपचा फटका. चौकार नक्कीच येईल. पाहू शकाल अजूनही बनवायचे 4 मध्ये 28 धावांची गरज. 4 चेंडू 28 धावांची गरज आहे. इकडून 1-2 चेंडू जर खराब आले तर कुठे कुठे संधी निर्माण होऊ शकते, परंतु आदित्य चांगला गोलंदाज आहे. खूप वेळा तरी कमी धावा डिफेंड केल्यात आणि यावेळेस पाहू शकाल सहसा तो धावा खर्च करणार नाहीये. फुलटॉस बॉल होता. टॅप केला गेला ऑफसाईडला. चौकार नक्कीच येईल.
बघा सांघिक धावसंख्या धावफलकाला जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 53 धावा, 53 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. अजून येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम 2 चेंडू या इनिंग्स मधले. टॅपचा फटका, साईड चेंडू खाली आला, डॉट बॉल नक्कीच खेळला जाईल. शेवटच्या अंतिम चेंडूने पहिला संघ उंबरठ्यावर आहे मेगा फायनल जाण्यासाठी, तो म्हणजे YBCC वेवूर. मात्र 1 चेंडू दूर आणि यावेळेस प्रवेश करतोय वन मॅन शो पंचाळी आयोजित सरपंच 2025 मध्ये पहिला संघ क्वालिफाय.